माणूस वाईट नसतो, वेळ वाईट असते. थोडासा संयम आणि शांतता जर आयुष्यात ठेवली ना, तर आयुष्यात कुठलीही गोष्ट कधीच कमी पडत नाही. नमस्कार, मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे, की मी स्वामी सेवेत कशी आली. स्वामी कोण आहेत? बरेच लोकं म्हणतात, खरंच सगळी स्वामी, स्वामी करतात. स्वामी आहेत का? पण हे जर तुम्हाला स्वतःहून अनुभवायचं असेल ना, तर माझ्यावरती थोडा विश्वास ठेवा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर मी एक सामान्य कुटुंबातील आहे आणि माझं आयुष्य अगदी व्यवस्थित चाललं होतं. पण 3-4 वर्षापूर्वी आयुष्यात असे काही टर्निंग पॉईंट आले, की ज्यानं माझं आयुष्य पूर्णपणे पालटून गेलं होतं. हां, मी जॉब करत होते आणि पूजा वगैरे करण्यात मला जास्त इंटरेस्ट नव्हता. हो, पण माझी भक्ती होती. मी येता-जाता देवाचं नामस्मरण करायचे किंवा नमस्कार करायचे. पण देव पूजायलाही मला वेळ नसायचा. वेळ नसायचा म्हणण्यापेक्षा मला आवडच नव्हती त्या गोष्टीची. पण आयुष्यात कधीतरी असे प्रसंग येतात, की आपल्याला काही गोष्टींवरती विश्वास बसायला लागतो हळू-हळू. तसंच काहीसं माझ्याबद्दल झालं होतं आणि मला एक 2-3 वर्षापूर्वी माझा जॉब सोडून द्यावा लागला. माझे काही पर्सनल प्रॉब्लेम होते. त्यामुळे माझा जॉबही गेला आणि मी घरीच बसून होते आणि माझ्या आयुष्यात काही टेन्शन्सही चालू होती. त्यामुळं माझं लक्षच कोणत्या गोष्टीत लागत नव्हतं. असं वाटत होतं की सगळं संपलं आहे आता. आता काहीच आपल्या आयुष्यात चांगलं होऊ शकत नाही. जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मी नंतर एखादा व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला सांगेन त्याविषयी. पण आता मी फक्त एवढंच सांगते की स्वामी काय आहेत हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर एकदा असंच झालेलं की मी माझ्या बहिणीकडे गेले आणि तिला म्हणाले की नाही मला खूप डिप्रेशन येतंय, मला खूप त्रास होतोय आणि मला यातून बाहेर पडायचे पण मला काहीच मार्ग दिसत नाही आणि मी खरंच खूप खचून गेले होते. त्यावेळी ती स्वामी सेवा करत होती. तेव्हा तिने मला स्वामींचा फोटो, स्वामी चरित्र सारामृतचं पुस्तक आणि एक जपाची माळ दिली होती आणि तिनं मला सांगितलं, की "मी ज्या सेवा सांगते तू कर." आमच्या इथं कुठंही स्वामींचं केंद्र नव्हतं, त्यामुळं मला केंद्रात जाताही येत नव्हतं. तर तिनं मला सांगितलं होतं, की देवापुढं बस आणि स्वामींना सांग, की "स्वामी, माझ्या आयुष्यात हे प्रॉब्लेम आहेत आणि मला यातून बाहेर पडायचं आहे आणि तू कुठलाच वाईट विचार करू नकोस. तुझं सगळं व्यवस्थित होणार आहे." असं ती मला बोलली. पण तरीही मी तिचं ऐकलं आणि सोडून दिलं. नंतर एक दिवस असंच मनात आलं, की जाऊ दे तिनं मला एवढं सांगितलं, ॲडवाईस दिली म्हटल्यानंतर आपल्याला हे करायला पाहिजे. मग नंतर मी देवासमोर बसले. संध्याकाळची वेळ होती. देवाला दिवा लावला आणि स्वामींना सांगितलं, की "स्वामी मला तिनं असं सांगितलंय, तर मी तुमची सेवा करते. मला केंद्रात नाही जायला नाही जमणार, पण घरात जसं शक्य आहे तशी मी तुमची सेवा करेन. फक्त मला शक्ती द्या आणि या त्रासातून मला बाहेर पडायचे आणि माझ्या आयुष्यात कुठेतरी चांगलं काहीतरी होईल अशी अपेक्षा करून मी तुमची सेवा करते. तर तुम्ही मला आशीर्वाद द्या." असं मी त्यांना सांगितलं आणि मी त्या दिवशी झोपले आणि खरंच सांगायचं तर मला त्या दिवशी स्वामींनी दृष्टांत दिला. स्वप्नात येऊन स्वामींनी सांगितलं मला, की "बाळा तू काहीच काळजी करू नको. तुझं सगळं व्यवस्थित होणार आहे. तू थोडंसं संयमानं घे. तू थोडी शांत राहा. सगळं तुझं व्यवस्थित होणार आहे." आणि असं मला स्वप्न पडलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासूनच मी स्वामी सेवेला सुरुवात केली. मला स्वामी सेवा म्हणजे काय हे अक्षरशः बेसिक गोष्टीही माहिती नव्हत्या, की स्वामींची पूजा कशी करायची किंवा त्यांना नैवेद्य काय दाखवायचा. अ, म्हणजे काहीच मला बेसिक बेसिक गोष्टी माहिती नव्हत्या. कारण आमच्या इथे केंद्रही नव्हतं आणि मी कधी केंद्रातही जात नव्हती. पण मी घरात कसं जमेल तशी स्वामींची सेवा करायची, एक माळ जप करायची आणि 3 सारामृताचे पाठ वाचायचे. कारण 11 माळी जप करणं काही मला पॉसिबल होत नव्हतं. आणि आमच्या घरात नॉनव्हेज खाणारे आहेत का तर आहेत. मी नाही म्हणत नाही. पण ज्यावेळी मला कधी नॉनव्हेज बनवावं लागत होतं ना, तर त्यावेळी मी काय करायचे, की सगळी माझी सेवा वगैरे पूर्ण करून घ्यायची आणि त्याच्यानंतर जे काही असेल ते नॉनव्हेज वगैरे बनवत होते मी. पण ज्यावेळी मी काही संकल्पयुक्त सेवा केल्या ना, त्यावेळी मी घरात पूर्णपणे नॉनव्हेज बंद ठेवत होते. कधीही नॉनव्हेज घरात आणू दिलं नाही आणि मी अशी फक्त नित्यसेवेला सुरुवात केली, तर मी मनाने इतकी स्ट्राँग झाले होते, की मला एक वेळ असं वाटायचं, की आता संपलंय सगळं आणि आपल्या आयुष्यात काहीही नीट होऊ शकत नाही. दिवस-दिवस रडून आणि डिप्रेशनमध्ये घालवणारी मी, मला हळू इतकं रिलॅक्स वाटायला लागलेलं ना, की सगळं सहन करण्याची शक्ती आली माझ्यात, की नाही, काही नाही होत. असल्या छोट्या-छोट्या गोष्टींनी आपण डगमगून नाही जायचं आणि असं मला वाटायला लागलं आणि त्याच्यानंतर मग मी स्वामी सेवेला आणखी सुरुवात केली. केंद्रातून काही सेवा घेतल्या, त्याही सेवा केल्या आणि त्याच्यानंतर आज माझी अवस्था अशी आहे, की तुम्हाला खोटं नाही सांगणार, पण एक वेळ अशी आली होती माझ्यावरती, की माझं घरही खूप चांगलं होतं, पण मला अशा ठिकाणी राहावं लागलं होतं, की त्या ठिकाणी एखादा गरीबातला गरीब व्यक्तीही नाही राहू शकत. म्हणजे तुम्हाला सांगण्याच्या पलीकडचं आहे हे, की मी अशा ठिकाणी अ, राहिली आहे थोडे दिवस. म्हणजे काही माझे प्रॉब्लेम होते, की मला म्हणजे घर सोडून दुसरीकडेही जाता येत नव्हतं आणि
रेंटनी घेणं रूम किंवा काय हेही पॉसिबल नव्हतं. त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या आणि त्याच्यात मी गुरुचरित्राची पारायणं केली आहेत. त्यामध्ये मी नवनाथ भक्तिसारची पारायणं केली आहेत. मी ज्या काही सेवा केंद्रातून दिल्या त्या गेलेत आणि आज स्वामींच्या आशीर्वादानं माझं घर झाले. अगदी मोठंही नसेल तरी छोटं थोडं फार सगळं काही व्यवस्थित माझं आता चालू आहे आणि जी काही संकटं माझ्या आयुष्यात आली होती ना, तर त्या संकटातूनही माझी सुटका झाली असं म्हटलं तरी चालेल. कारण एक वेळ अशी होते की मला असं वाटलेलं की झालंय आता, काहीच अर्थ नाही या गोष्टींना. तरीही मी स्वतःचं मन स्ट्रॉंग ठेवलं आणि हळू यातून बाहेर पडत गेले आणि आज मी मनाने इतकी स्ट्रॉंग झाले की आज कितीही मोठा प्रसंग माझ्यावरती जरी आला तरी मी कधीही डगमगणार नाही. कारण मला माहिती आहे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी हे आपलं कर्माचं फळ असतं. म्हणजे आपण पूर्वजन्मी काही केले त्याची फळं ही आपल्याला भोगावीच लागतात. असं नाही की बाबा मी काय वाईट केले, आपण म्हणतो की बाबा मी काय वाईट केले म्हणून माझ्याच बाबतीत असं सगळं होतं. बऱ्याच वेळा असं व्हायचं की मला वाटायचं काही उपयोग नाही या गोष्टींचा, चला बंद करावी ह्या सेवा. आणि खूप वेळा असं झालंय की मी 8-8 दिवस सेवाच केली नाही. नाही, माझ्या मनातच यायचं की नाही, मला हे नाही करायचं. मी इतके दिवस झाले स्वामींची सेवा करते, काय त्यांनी माझं चांगलं केलं? आणि मी बंद करायचे 8-10 दिवस आणि पुन्हा अशी एखादी गोष्ट घडायची की वाटायचं नाही, स्वामी कुठेतरी आहेत आणि त्यांच्यामुळं आपलं सगळं चांगलं होतं ना, आपण का पाठीमागं फिरतोय? व पुन्हा मी सेवेला सुरुवात करायची. असं बऱ्याच वेळा झालं की मी स्वामी सेवा मध्येच थांबवली आणि तिथून पुढं पुन्हा चालू केली. म्हणजे काही निगेटिव्ह गोष्टीच असतात की ज्या मला थांबवत होत्या की नाही तू हे नको करूस म्हणून. पण आणि होतही होतं माझ्याकडून तसं. म्हणजे बाबा मी संकल्पयुक्त सेवा केलेली मी कधी थांबवली नाही, पण नित्यसेवा बऱ्याच वेळा माझ्याकडून थांबलेली होती आणि आहे. मी खोटं बोलत नाही तुमच्याशी. आणि पण तरीही मी त्यातूनही उठून पुन्हा सेवा केली आहेत. आणि आज आज जर मला कोणी म्हटलं ना की नाही, काय सारखं स्वामी स्वामी करते, ही सारखी स्वामी सेवा करत असते, ही हे वाचा ते वाचा. मी माझ्यासोबत ज्या असतात किंवा माझ्या म्हणजे मला ज्या कोणी ताई अडचणी वगैरे सांगतात मी त्यांना सांगते तुम्ही ही सेवा करा, तुम्ही ती सेवा करा. आणि मी ज्या सेवा सांगते का ना त्यांचा 100% काय 101% म्हटला तरी त्या गोष्टींचा अनुभव आहे आणि तो तुम्हालाही येईल. त्यामुळे मी जे काही माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्या सेवा सांगते ना, भलेही मला व्यवस्थित एक्सप्लेन करता न येऊ द्या, कारण माझं नवीन चॅनल आहे, थोडासा प्रॉब्लेम होईल, थोडंसं समजून घ्या तुम्ही पण मला. पण मी जे काही सांगते ते तुम्ही करून बघा, कारण माझं आयुष्य बदललं आहे आणि माझं आयुष्य बदलण्याला कारणीभूत फक्त आणि फक्त माझे स्वामी आहेत. ज्यावेळी मला असं वाटायचं की माझा आधार संपला आहे, मला आता काहीच नाही, मला आता कोणीच नाही आहे, अशा वेळी स्वामींनी मला साथ दिली. आणि तुम्हालाही या सगळ्या गोष्टींचा अनुभव नक्की येईल. तुम्ही करून बघा. आज मी घरी जरी असले, आज मला जॉब नाही आहे, मला एका गोष्टीचं टेन्शन आहे थोडंसं की की मी शिकलेली आहे, मला जॉब करायचा होता आणि मी घरी आहे. ह्या गोष्टीचं थोडंफार टेन्शन राहतं. पण कसं आहे, स्वामी सेवेत आल्यापासून कळालं की समाधान शोधायचं, की जे आपल्याला हवं ते प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळतेच असं नाही. तर हो, जे आहे ते माझ्याकडं, जे मला हवं होतं ते मला मिळालं आहे. ज्या माझ्या आयुष्यातल्या अडचणी होत्या त्या माझ्या सगळ्या दूर झाल्यात आणि हळूहळू स्वामी माझ्याही जॉबची इच्छा नाही पूर्ण झाली तरी बाबा तुमच्या कृपेने, तुमचा सपोर्ट असेल, स्वामींचा सपोर्ट असेल तर माझं यूट्यूब चॅनलही व्यवस्थित चालेल आणि माझं सगळं व्यवस्थितच होईल. आणि असा माझा स्वामी अनुभव आहे. स्वामी सेवेत आल्यावर कुठल्याही गोष्टीची कधीच कमी पडत नाही. तर तुम्हीही स्वामी सेवेला लागा. तुम्ही जर नवीन सेवेकरी असाल, तुम्हाला जर इच्छा असेल ना, तुम्हाला काहीतरी करायचं आहे पण तुम्हाला लिहिता वाचता येत नाही, अशा खूप ताई आहेत आपल्याकडे की त्यांना लिहिता वाचता येत नाही म्हणून त्या सेवा नाही करू शकत, पण त्या स्वामींचा जप तरी करू शकतात ना. 11 माळी जप करा. नाहीतर माझा हा जो यूट्यूब चॅनलवर आहे ना, याच्यावरती मी लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा काही टाकलेल्या आहेत किंवा कर्णीबाधेच्या सेवा मी ज्या करते त्या ऑडिओ स्वरूपात टाकल्यात. त्या तुम्ही फक्त ऐकल्या ना तरी त्यांचा इफेक्ट तुम्हाला पडणार आहे. त्यांचा 100% फरक तुमच्या आयुष्यात होईल. आणि आता असं कोणीच राहिलेलं नाही की ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही आहे. ज्या रानात जातात त्यांच्याकडे सुद्धा अँड्रॉइड मोबाईल आहे. त्यामुळे तुम्ही हे नक्कीच ऐकू शकता. आणि तुम्हीही नवीन असाल तर सुरुवात करा. एक माळ जप नाही, तुम्हाला 11 माळ जप करायचं झालं, एक माळ जप करा आणि 3 अध्याय वाचा. इथून सुरुवात करा. हळूहळू तुमचंही चांगलं होईल. धन्यवाद. अजूनही तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही नक्की करा आणि माझे असेच माझ्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ बघा. थँक्यू.